पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, येणाऱ्या 1 एप्रिल 2026 पासून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। तर एकंदरीत हे 9,000 रुपये कसे मिळवायचे आहेत, कोणकोणत्या रेशनधारकांना या 9,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या रेशन कार्डवरती तुम्हाला सुद्धा अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळून जातील। आता बघा रेशनधारकांना, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून रेशनधारकांसाठी एक सर्वात मोठा आणि क्रांतिकारी निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे रेशनधारकांचे आर्थिक जीवनमान सुधारणार आहे। वर्षानुवर्षे रेशनधारकांना रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते, परंतु रेशनधारकांना तुम्हाला 1 एप्रिल पासून म्हणजेच नवीन आर्थिक वर्षापासून या रेशन कार्डच्या माध्यमातून 9,000 रुपये मिळणार आहेत। तर एकंदरीत हे 9,000 रुपये कसे मिळवायचे आहेत त्याची माहिती आता सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुम्ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव असाल किंवा तुम्ही भाजी विक्रेते असाल किंवा हातगाडी चालवणारे गाडी मालक असाल, तुम्ही राज्यातील लाडके बहिणी असाल, तुम्ही राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक असाल, विधवा असाल, पेन्शनधारक असाल तर सर्वांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। फक्त तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। त्या रेशन कार्डवरती तुम्हाला धान्य मिळत असेल तर तुम्हाला या रेशन कार्डच्या माध्यमातून आता अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। तर हे पैसे कसे मिळणार आहेत, कोणाला मिळणार आहेत, कोणाला मिळणार नाहीत, याच्यासाठी अर्ज करायचा आहे तर तो अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। बघा, रेशनधारकांना विचार करायला गेला तर रेशन कार्डवरती तुम्हाला जे गहू आणि तांदूळ मिळत होते तर ते गहू आणि तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे, चांगले दर्जाचे नसल्याचे संशोधनामध्ये लक्षात आलेले होते। त्यामुळे रेशनधारकांना इथून पुढे तुम्हाला रेशन धान्य चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे मिळणार आहे। कारण रेशनच्या तांदळाचा भात असेल किंवा रेशनच्या तांदळाचा एखादा पदार्थ जरी बनवायचा म्हणलं तरी पण तो पदार्थ चांगल्या पौष्टिकमध्ये बनत नसल्याची माहिती काही ठिकाणी वर्तवण्यात आलेली होते। यासोबत रेशन कार्डवरील मिळणाऱ्या गव्हाच्या पोळ्या असतील, चपात्या असतील तर त्या सुद्धा चांगल्या दर्जाच्या, चांगल्या क्वालिटीच्या, कमी पौष्टिक असल्याचे लक्षात आलेले होते। त्यामुळे रेशनधारकांचे जीवनमान सुधारले पाहिजे, रेशनधारकांचे आरोग्य सुधारले पाहिजे, यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सर्व रेशनधारकांसाठी हा सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे रेशनधारकांना आता रेशन कार्डवरती गहू तांदूळ तर मिळत राहणार आहेत, परंतु त्यांना खर्चा पाण्यासाठी त्यांचे जीवनमान सुधारले पाहिजे या दृष्टिकोनातून रेशन कार्डवरती पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पैसे देण्याच्या संदर्भात शासन निर्णय म्हणजे GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। GR काढण्यात आल्यामुळे सर्व रेशनधारकांचा हे नवीन आर्थिक वर्ष 100% गोल्ड सुद्धा होतच आहे। तर बघा, रेशनधारकांना तुम्हाला ही माहिती असेल की 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष असतं, त्याच अनुषंगाने रेशनधारकांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळत आहे आणि रेशनधारकांचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु रेशनधारकांना रेशन कार्डवरती फक्त गहू, तांदूळ आणि पैसेच मिळणार नाहीत, तर यासोबत अजून तुम्हाला काही लाभ दिले जाणार आहेत। तर त्या लाभांची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर रेशन कार्डवरती कोणकोणते लाभ दिले जाणार आहेत त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। बघा, रेशनधारकांना विचार करायला गेला तर राज्यातील जे शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांना नमोचे, पीएमचे आणि पीक विम्याचे पैसे मिळत असतात। राज्यातील जे 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना त्यांच्या पेन्शन योजनेच्या माध्यमातून पैसे मिळत असतात। राज्यातील ज्या विधवा ताई असतील
अपंग असतील, निराधार असतील तर त्यांना सुद्धा सरकार विविध योजनांच्या माध्यमातून पैसे देत आहे। राज्यातील तुमच्या घरातील महिलेला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला सरकार 1500 रुपये देत आहे। त्याच पद्धतीने आता रेशनधारकांना सुद्धा दिलासा दिला जात आहे। रेशनधारक भरपूर दिवसांपासून सरकारकडे विनंती करत होते, सरकारला पत्र पाठवत होते, तर आता तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासत नाही, कारण काल जी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे तर या बैठकीमधून हा निर्णय घेण्यात आलेला होता। हा निर्णय रेशनधारकांच्या फायद्याचा आहे, त्यामुळे रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा। पैसे कसे मिळवायचे आहेत, तुमच्यासाठी कोणकोणते लाभ आता सुरू होत आहेत, तुम्हाला घर नसेल तर तुम्हाला घर सुद्धा एका योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे, अजून काही लाभ आहेत तर ते लाभ कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पाहत आहोत। त्यामुळे शेतकरी असाल, लाडके बहिणी असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, विधवा असाल, पेन्शनधारक असाल, यासोबत अपंग असाल, निराधार असाल, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे किंवा भारत देशाचे रहिवासी असाल आणि तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, मग ते रेशन कार्ड पिवळा असू द्या, केसरी असू द्या, कोणतेही रेशन कार्ड असू द्या, तरी पण काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। रेशनधारकांना तुम्हाला फक्त एवढेच लाभ मिळणार नाही, त्यासोबत रेशनधारकांना तुम्हाला सरकारकडून गॅस सुद्धा मोफत मिळणार आहेत। बघा, विचार करायला गेला तर राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू होती। जरी आपल्या देशामध्ये ही युद्धजन्य परिस्थिती नसली तरी पण अमेरिका असेल, इराण, इस्रायल असेल तर अशा देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होते, त्यामुळे गॅस कनेक्शनचा तुटवडा होत होता। परंतु ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना रेशन कार्डवरती मोफत गॅस वितरित करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर रेशन कार्डवरती कशा पद्धतीने गॅस मिळणार आहे याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। परंतु रेशन कार्डवरील पैशांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तो लाभ कसा घ्यायचा आहे याविषयी सविस्तर माहिती ऐका। सविस्तर माहिती ऐकली की फायदा होत असतो, परंतु अर्धवट माहिती ऐकली की तोटा होत असतो। सर्वांना फायदा होईल, फक्त तुम्हाला तोटा होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला तोटा नाही झाला पाहिजे, आपला फायदा झाला पाहिजे, रेशन कार्डवरती आपल्याला पैसे मिळालेच पाहिजे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं प्रत्येक रेशनधारकाचं कर्तव्य आहे। आता बघा, रेशनधारकांना तुमचा वेळ न घेता डायरेक्ट रेशन कार्डवरती कसे पैसे मिळणार आहेत याविषयी माहिती देऊन टाकतो। परंतु रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये भरपूर नागरिकांकडे रेशन कार्ड आहे। काही नागरिकांनी चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड काढलेले आहेत, म्हणजेच ते रेशन कार्डच्या पात्रतांमध्ये बसत नाहीत, त्यांनी सुद्धा रेशन कार्ड काढलेलं आहे। मग सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं ठरत असल्याची माहिती समोर आलेली होती। त्यामुळे रेशनधारकांनो आता सरकारने याच्यामध्ये नियम लागू केलेले आहेत। जे रेशनधारक या नियमांमध्ये बसत आहेत त्याच रेशनधारकांना पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे, त्याच रेशनधारकांना विविध योजनांचा लाभ देण्याचा निर्णय झालेला आहे, त्याच रेशनधारकांना विविध लाभ देण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे। त्यामुळे रेशनधारकांना रेशन कार्ड असेल आणि तुम्ही खरोखर या रेशन कार्डसाठी पात्र असाल आणि या पैशासाठी जर तुम्ही या पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये हे पैसे मिळणार आहेत। परंतु जर तुम्ही या पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला रेशन कार्डवरील या अनुदानाच्या स्वरूपामध्ये या पैशांचा लाभ मिळणार नाही। रेशन कार्डवरील जो पण काही किराणा आहे, गहू असेल, तांदूळ असेल, तर तो सुद्धा बंद होऊ शकतो। त्यामुळे रेशनधारक असाल तर आवर्जून पुढचे 2 मिनिटं पाहायचे आहेत। जर तुम्ही काही काम करत असाल तर ते काम 2 मिनिटं बाजूला ठेवा, 2 मिनिटं ते काम बाजूला ठेवलं की फायदा होईल। परंतु जर तुम्ही त्याकडे लक्ष दिलं आणि या व्हिडिओकडे लक्ष नाही दिलं तर तुमचा तोटा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा लाभ घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा। आता बघा, रेशनधारकांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राज्यातील शेतकरी बांधवांना प्रत्येक महिन्याला असेल प्रत्येक 4 महिन्याला 4000 रुपये मिळतात, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळतात, ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 1500 मिळतात। योजनेच्या विविध लाभार्थ्यांना पैसे मिळत आहेत, फक्त रेशनधारकांना रेशन कार्डवरती अद्याप पैसे दिलेले नव्हते। त्यामुळे काय होत होतं की रेशनधारक विनवणी करत होते, रेशनधारक सरकारकडे मागणी करत होते, सरकारला पत्र पाठवत होते, परंतु सरकार या रेशनधारकांकडे सध्याच्या स्थितीला पाहिलं आहे। परंतु मागच्या काही दिवसांपासून रेशनधारकांच्या मागण्या या काही पूर्ण होत नव्हत्या, त्यामुळे रेशनधारक सुद्धा कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होता। तर या रेशनधारकांची नाराजी दूर करण्यासाठी रेशन कार्डवरती पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे। आता हे पैसे कसे, कुठे आणि कधी मिळणार आहेत आणि कोणाला मिळणार आहे त्याची माहिती देतो। जो GR आहे तर त्या GR मध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, GR मध्ये कशा पद्धतीने
पद्धतीने माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती सुद्धा देऊन टाकतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा रेशनधारकांना आनंदाचा शिधा, बघा प्रत्येक सणाला सरकार आनंदाचा शिधा देतच असतं, परंतु मागच्या वर्षापासून काही रेशनधारकांना आनंदाचा शिधा देण्यात आलेला नव्हता, त्याचं कारण सुद्धा उघडकीस आलेलं आहे। मग यावर्षी या सणांना तुम्हाला आनंदाचा शिधा, तर या शिध्यामध्ये काय काय मिळणार आहे, कोणाला मिळणार आहे त्याविषयी माहिती देतो। आणि रेशन कार्डवरील पैशांचा लाभ घेण्यासाठी कोणत्या पात्रता आहेत, कोणते नियम आहेत, कोणते रेशनधारक पात्र, कोणते रेशनधारक अपात्र याची संपूर्ण माहिती सांगत आहे। आता बघा रेशनधारकांना हे रेशन कार्ड कोणाला दिलं जातं, तर मुख्य कारण म्हणजे हे रेशन कार्ड राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना दिलं जात असतं, म्हणजे ज्यांचं उत्पन्न कमी असतं, जे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतात, नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसतात, त्यांना हे रेशन कार्ड दिलं जात असतं। बघा विचार करायला गेला तर तुम्ही पात्रतांमध्ये बसत आहात का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। पात्रतांमध्ये बसत असाल तरच मला हा लाभ देण्यात येत आहे, परंतु पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला हा लाभ मिळत नाही आणि मिळणार नाही। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा, पात्रता लक्षात घ्या। तर तुम्हाला आता पात्रता सांगतो। तर बघा सर्वात महत्त्वाच्या 4 पात्रता आहेत, या 4ही पात्रतांमध्ये तुम्ही पात्र ठरणे आवश्यक आहे। बघा पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे किंवा भारत देशाचे रहिवासी असणे आवश्यक आहे। यानंतर 2 नंबरची दुसरी पात्रता म्हणजे रेशनधारकांना तुमचे वार्षिक उत्पन्न हे कमी असायला पाहिजे। तर उत्पन्न किती असायला पाहिजे, तर बघा रेशनधारकांना तुमचे वार्षिक उत्पन्न हे सरासरी शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असायला पाहिजे। तर शासनाने किती उत्पन्नाची मर्यादा ठेवलेली आहे ती सुद्धा सांगतो। परंतु तिसरी पात्रता लक्षात घ्या। बघा तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील एखादा सदस्य, तुमचा मुलगा मुलगी, पती पत्नी, सासू सासरे कोणीही सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे किंवा सध्याच्या स्थितीला ते रिटायर झालेले नसायला पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। आणि चौथी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे, तर ती चौथी पात्रता आपण पाहणार आहोत। परंतु रेशनधारकांना तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारत देशाचा निर्णय म्हणजेच केंद्राचा निर्णय हे पंतप्रधान मोदी साहेब घेत असतात आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा निर्णय हे मुख्यमंत्री फडणवीस साहेब घेत असतात, म्हणजेच हा निर्णय केंद्राचा आहे आणि राज्याचा आहे। त्यामुळे फडणवीस साहेब आणि मोदी साहेब यांच्या दोघांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्व रेशनधारकांना दिलासा मिळत आहे, रेशनधारकांची भरभराट या ठिकाणी होत आहे। रेशनधारकांना दिलासा मिळत असल्यामुळे रेशनधारकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा निर्माण झालेले आहे। बघा विचार करायला गेलं तर सर्व रेशनधारकांना सरकार घरे मंजूर करून देत असतं। शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस शेतामध्ये जाऊ लागू नये म्हणून सरकार काय करतं की सोलार योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देत असता। थोडेफार अनुदान म्हणजे थोडीफार रक्कम भरली तर सरकार उर्वरित रक्कम भरतं आणि सोलार पॅनलचा लाभ देत असता। शेतकरी असतात तर या शेतकऱ्यांना शेळी पालनचा लाभ दिला जात असतो, शेतकऱ्यांना विहीर अनुदान योजनेचा लाभ दिला जात असतो। म्हणजे सांगायचं झालं तर सरकार काय करत असतं की विविध योजनांचा लाभ हे सरकार देत असतं। त्याचप्रमाणे आता रेशनधारकांसाठी खास एक लाभ आलेला आहे, तो लाभ म्हणजे रेशन कार्डवरती पैसे। परंतु रेशनधारकांना हे पैसे राज्यातील 36 जिल्ह्यांमधील सर्वच रेशनधारकांना मिळणार नाही। तर बघा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं होता की आम्ही पैसे देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे, शासन निर्णय काढलेला आहे। तर बघा आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्हे हे आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांचे जिल्हे आहेत, त्यांच्याच कुटुंबांना या ठिकाणी रेशन कार्डवरती हे पैसे वितरित केले जात असतात। तर बघा याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, धाराशिव जिल्हा यासोबत गडचिरोली असेल, बुलढाणा असे टोटल मिळून 14 जिल्हे आहेत। तर या 14 जिल्ह्यांची यादी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो आणि तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी अन्न पुरवठा विभाग असता त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा अर्ज करावा लागत असतो। तर सध्याच्या स्थितीला या ठिकाणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेशनधारकांना सध्याच्या स्थितीला भरपूर रेशनधारकांना या ठिकाणी पैसे मिळत आहेत। परंतु आता नवीन जर तुम्ही रेशनधारक असाल आणि तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केलेली असेल आणि तुमचं कुटुंब हे शेतकरी कुटुंब असेल तर तुम्हाला सुद्धा हे पैसे मिळणार आहेत। प्रत्येक व्यक्तीला 170 रुपयाप्रमाणे जेवढे जास्त सदस्य तेवढे जास्त पैसे मिळणार आहेत। त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला देऊन टाकतो। आता लवकरच GR येणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्डवरती पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे। लवकरच शासन निर्णय येईल, त्यानंतर आपला व्हिडिओ येणार आहे, त्यानंतर अर्ज करा।